सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. प्रजासत्ताक दिनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लक्षणीय आंदोलन. महादेव मल्हार, कोकरे, ढोरकोळी समाजाच्या न्याय हक्कांचा प्रश्न ऐरणीवर. 26 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी राज्यभर लक्षणीय आंदोलन छेडण्यात येणार आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून राज्यातील सर्व तहसील कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एक दिवसीय लक्षणीय अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून समाजबांधवांना आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 11 दिवस अथक परिश्रम करून तयार केले. संविधानाच्या कलम 334 नुसार महादेव मल्हार, कोकरे, ढोरकोळी या जमातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले असून अनुसूचित जमातींच्या यादीत या जमाती अनुक्रमे 28, 29 व 30 क्रमांकावर नमूद आहेत. मात्र गेली 50 वर्षाहून अधिक काळ लोटूनही या समाजाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शौर्य गाजवणारा हा समाज स्वातंत्र्यानंतर मात्र अन्याय व उपेक्षेचा बळी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बाळासाहेब बळवंतराव यांनी स्पष्ट केले की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समिती ही कोणतीही राजकीय संघटना नसून ही एक चळवळ व विचार आहे. समाजाला न्याय मिळवून देणे हाच या चळवळीचा एकमेव उद्देश आहे. कुणाचे नेतृत्व उभे करणे किंवा राजकीय फायदा घेणे हा हेतू नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये या चळवळीच्या माध्यमातून हडपसर येथे सभा, PRTI कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन, माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती संकलन तसेच महाराष्ट्र दौरा करण्यात आला. या दौऱ्यात समाजबांधवांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्यात आल्या असून त्यांच्या घरांपर्यंत जाऊन संवाद साधण्यात आला. नागपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचा उल्लेख करत महिलांसह अनेक आंदोलकांना अन्यायकारकपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला. तरीसुद्धा समाज आपल्या हक्कांच्या लढ्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन आदिवासी समाजाला न्याय द्यावा, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांततामय मार्गाने आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बंधू भगिनी, युवक, तरुण मित्र व ज्येष्ठ नागरिकांना करण्यात आले आहे. हक्क मिळवून देण्यासाठी या चळवळीचा जन्म झालेला आहे. आपण गेली 3 ते 4 महिने झाले पाहतोय की राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या या माध्यमातून आपण वेगवेगळे आंदोलनं महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत. आपण हडपसरची सभा घेतली, त्यानंतर TRTI वरती आपण हल्लाबोल आंदोलन केलं. माहिती अधिकार टाकून बरीचशी माहिती आपण त्यातून प्राप्त करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र दौरा झाला. बंधूंनो, महाराष्ट्र दौऱ्याला मी आणि दत्ताभाऊ सुरवसे आणि अजून काही मंडळी तुमच्या सोबत माझ्या अनुपस्थितीमध्ये आलेली होती. या दौऱ्यामध्ये आम्ही तुमच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. प्रत्यक्ष तुमच्या आम्ही घरी आलेलो आहे. पाहुणचार तुम्ही आमचा येथेच एवढा केलेला आहे. तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिलेला आहे. त्यामुळं हे तुमच्या उपकाराची परतफेड ज्या दिवशी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळेल त्याच दिवशी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच समाज बांधवांनी कुणीही गट, तट, मतभेद, मनभेद न ठेवता, ही राजकीय संघटना नाही, ही राजकीय चळवळ नाही, हे लक्षात घ्या. आज आपण उद्या जो आपण इव्हेंट करतोय म्हणजे नागपूरचं आंदोलन आपलं झालं. नागपूरमध्ये आपण पोलिसांनी एवढा जुलूम अत्याचार केला आपल्यावरती. माझ्यासह दत्ताभाऊ सुरवसे आणि अनेक महिला आंदोलकांना सुद्धा पोलिसांनी फरफटत नेऊन गाडीत कोंबून टाकलं. तरी हे सुद्धा
त्या पेंडॉलमध्ये असणारे उपोषणकर्ते एक सुद्धा जागनं हल्ला नाही किंवा पोलिसांना घाबरलेला नाही. आपण आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे. त्यामुळं या सरकारला जर जाग आणायची असेल आणि अन्याय करणारी जी प्रस्थापित आदिवासींची जी जमात आहे, या प्रस्थापित आदिवासी जमातीला जर आपणाला नेस्त नाबूद करायचं असेल आणि ते जे आज आपल्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे षडयंत्र रचून एक वेगवेगळ्या प्रकारची परिपत्रकं काढून आपल्या समाजाला नेहमीच डावलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आज आपली मुली उद्ध्वस्त झालेली आहेत, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, नोकरदार आज सुखी नाही आणि महाराष्ट्रातला तमाम आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी आज स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचं जीनं जगत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्यातून जे सुराज्य निर्माण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येनं उद्या राज्य सरकारनं आपल्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. या उद्देशानं हे आंदोलन आपण उद्या लावलेलं आहे. तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनी, युवक युवती, तरुण मित्र, वडीलधारी मंडळींना मी विनंती करणार आहे की आपण मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयावरती एक दिवसाचं अर्धनग्न आंदोलन करून समाजाचा प्रश्न लावून धरावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. जय जोहार, जय भीम. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.